पीक विमा योजनेचा शेवटचा हप्ता येणार आहे। कंपन्यांकडून सरकारला 2300 कोटींचा परतावा मिळणार आहे। राज्य सरकारकडून आतापर्यंत सुमारे 6584 कोटी रुपये अदा करण्यात आले। शेवटचा 1000 कोटी रुपयांचा हप्ता जमा होणार आहे। पीक विमा योजनेचा शेवटचा टप्पा येणार आहे। कंपन्यांकडून सरकारला 2300 कोटींचा परतावा मिळणार आहे। राज्य सरकारकडून आतापर्यंत सुमारे 6584 कोटी रुपये अदा करण्यात आले। शेवटचा 1000 कोटी रुपयांचा हप्ता जमा होणार आहे। शेतकऱ्यांसाठी आनंदाची ब्रेकिंग न्यूज आता समोर आली आहे। उद्या शुक्रवार 12 सप्टेंबर हा पीक विमाचा दुसरा टप्पा सुरू करण्यात आलेला आहे। 16 जिल्ह्यांमध्ये टोटल 20,000 रुपये या ठिकाणी विमा कंपन्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये क्रेडिट होण्याची शक्यता इथं सांगण्यात आलेली आहे। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता पीक विमा दुसरा टप्पा या ठिकाणी सुरू झाला। 16 जिल्ह्यांमध्ये आता लाभ भेटणार आहे। पीक विमाचा वाट बघणाऱ्या सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आल्या। उद्या शुक्रवार 12 सप्टेंबर शेवटचा टप्पा इथं शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। बघा, तुम्हाला व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे, कारण की सुरुवातीला बातमी तुम्ही देखील पाहिली की पहिला टप्पा इथे शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाला। आता शेवटचा राहिलेला टप्पा या 16 जिल्ह्यांमध्ये पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये उद्या शुक्रवार दुपारपासून 12 वाजतापासून ते रात्रीचे 12 वाजेपर्यंत हे तुमच्या खात्यामध्ये 2022, 23, 24चा रखडलेला पीक विमा हे तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे। मी तुम्हाला तारीख देखील सांगितलं, शुक्रवार 12 सप्टेंबर रोजी 3 वाजतापासून हा पीक विमा तुमच्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा व्हायला सुरुवात होणार आहे। शेतकरी मित्रांनो, टोटल 3 वर्षाचा पीक विमा जो तुमचा रखडलेला होता, थांबलेला होता, थकीत होता, तर त्या पीक विम्याला आता भेटायला सुरुवात झालेली आहे। मित्रांनो, 2022, 23, 24 या 3 वर्षाचा पीक विमा हेक्टरी तुम्हाला 25,900 टोटल 3 वर्षाची मिळणार। शुक्रवार दिनांक 12 सप्टेंबर रोजी पीक विम्याचा दुसरा टप्पा वाटपाला आता मुहूर्त लागलाय, पाहायला मिळत आहे। पीक विमा वाटप आता सुरू झालाय। आता हेक्टरी 45,900 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती उद्या शुक्रवार 12 सप्टेंबर रोजी 3 वाजतापासून हे तुमच्या खात्यावरती पैसे मिळायला सुरुवात होणार आहे। काही तांत्रिक अडचणीमुळे पीक विमा त्या ठिकाणी वाटपायला थांबलेला होता, परंतु कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोघांनी अखेर पीक विमा वाटपाला आता मुहूर्त लागलाय आता सांगितलंय। त्यामुळे 9 सप्टेंबर रोजी आता बघा, तुम्हाला शेतकऱ्यांना त्या ठिकाणी 9 सप्टेंबर रोजी म्हणजेच आता कालच इथं नमो शेतकरी योजनेचा म्हणजेच तुम्हाला 2000 रुपयाचा लाभ त्या ठिकाणी देण्यात आला। आता बघा, शुक्रवारी 12 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजतापासून हे तुमच्या खात्यामध्ये ह्या विम्याचं सोडण्याचा आदेश कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आला आहे। अखेर पीक विमा वाटपाला मुहूर्त इथं पसरलोय। आता बघा, प्रत्येक तालुक्यातील या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे रक्कम विम्याची सरकारच्या माध्यमातून देण्यात येणार आहे। प्रत्येक तालुक्यांची रक्कम या ठिकाणी पीक विमा प्राप्त शेतकऱ्यांची नावे तुम्हाला या ठिकाणी 2 मिनिटाच्या आतमध्ये समजणार आहे। बघा, केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान आता यांनी ही यादी सांगितली आहे। या यादीमध्ये पहिल्या टप्प्यांमध्ये आतापर्यंत अनेक शेतकऱ्यांना किती पीक विमा आतापर्यंत वितरण झाला, अजून किती टक्के पीक विम्याचे या ठिकाणी वाटप होणार आहे, उद्या शुक्रवार कोणत्या 16 जिल्ह्यांमध्ये पीक विमा वाटप होतोय याची यादी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून समजून जाणार आहे। बघा, या ठिकाणी तुम्हाला व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहावं लागणार आहे। बघा, महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांची पीक विमा यादी या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे। गावानुसार यादी तुम्हाला पुढे सांगणार आहोत। यामध्ये 2022 ची यादी, या ठिकाणी 24 ची यादी, 23 ची यादी आणि 25 ची सुद्धा यादी यामध्ये सांगण्यात आलेली आहे। बघा, या ठिकाणी कोणकोणत्या पिकाला किती मिळणार आहे, तर बघा हेक्टरी आता तुम्हाला सांगतो पीक विमा मिळणार आहे। मागील 3 वर्षाचा मिळून तुम्हाला 22, 23, 24 असेल तर 3 वर्षाचा एकत्र पीक विमा तुमच्या खात्यामध्ये इथं जमा होणार आहे। बघा शेतकरी मित्रांनो, सरकारच्या माध्यमातून सांगितलं आहे, भात असेल तर त्याच पद्धतीने इथं भरपूरशे उडीद, मूग आणि सोयाबीन, कापूस, तर सर्व पिकाला 50,000 रुपये इथं अनुदान तुम्हाला मिळणार आहे, म्हणजेच तुमचा पीक विम्याचा इथं तुम्हाला मिळणार आहे। बघा शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी 3 वर्षाचा पीक विमा रखडलेला होता, तर आता उद्या शुक्रवारी तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे। बघा, 23, 24 आणि 22 म्हणजे या 3 वर्षाचा पीक विमा तुम्हाला इथं मिळणार आहे। आता बघा, या ठिकाणी नुकसान झालं असेल आणि नुकसान भरपाई तुम्हाला मिळली नाही, तर बघा बाजरी पिकाचं जर तुमचं मागील 3 वर्षामध्ये नुकसान झालं असेल तर 32,000 रुपये हेक्टरी तुम्हाला मिळणार आहे या 3 वर्षाचे। त्यानंतर बघा, ज्याच पद्धतीने तुम्हाला भुईमुग जर तुमचं असेल आणि या 3 वर्षाचं भुईमुगाचं जर तुमचं नुकसान झालं असेल तर 45,000 रुपये हेक्टरी पीक विमा तुम्हाला या 3 वर्षाच्या या ठिकाणी मिळणार आहे। त्याच पद्धतीने बघा शेतकरी मित्रांनो, आता भरपूरशा शेतकऱ्यांचं इथं पराठीचं नुकसान झालं असेल आणि कापसाचं नुकसान झालं असेल तर बघा हेक्टरी तुम्हाला 55,000 रुपये इतका लाभ इथं सरकारच्या माध्यमातून 3 वर्षाचा देण्यात येणार आहे। बघा शेतकरी मित्रांनो, मूग पिकाचं जर तुमचं नुकसान झालं असेल तर हेक्टरी 28,000 रुपये तुम्हाला मिळणार आहे। त्याच पद्धतीने शेतकरी मित्रांनो, आता बघा तुरीचं जर का तुमचं नुकसान झालं असेल तर तुरीच्या नुकसानाला तुम्हाला इथं 47,000 रुपये मिळणार आहे।
त्याच पद्धतीने जर तुमचं उडीद पिकाचं जर नुकसान झालं असेल तर उडीद पिकाला तुम्हाला 25,000 रुपये हेक्टरी मिळणार आहे. त्याच पद्धतीने शेतकरी मित्रांनो, मक्का जर असेल आणि मक्का पिकाचं जर तुमचं नुकसान झालं असेल तर 3 वर्षाचा एकत्र पीक विमा तुम्हाला 36,000 रुपये प्रति हेक्टरी इथे मिळणार आहे. शेतकरी मित्रांनो, या पीक विम्यात जर का तुमच्या कोणत्या पिकाचं नुकसान झालं असेल तर मला कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगू शकता. बाकी बघा, इथं भरपूरशा शेतकऱ्यांना प्रत्येक इथं नुकसान पिकानुसार इथं जास्त पीक विमा तुम्हाला जमा होतोय. म्हणजे 2022 असेल, 2023 असेल तर 2024 म्हणजे टोटल मिळून तुम्हाला इथं पीक विमा तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. आता 3 वर्षाचा पीक विमा म्हटलं तर 3 वर्षाचा पीक विमा तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे. कोणत्या पिकाला आता तुम्हाला पीक विमा जमा करण्यात येतोय बघा, हे सुद्धा सांगितलं. कोणत्या पिकाला किती पीक विमा जमा करण्यात येतोय त्यानुसार 16 जिल्ह्यांमध्ये आता पीक विमा जमा करून कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये हा पीक विमा जमा होत आहे तर तुमच्या जिल्ह्यांची यादी लिस्ट, प्रत्येक जिल्ह्यांचं महत्त्वाची लिस्ट मी तुम्हाला सांगतो. बघा, पहिला विभाग इथं असणार आहे पुणे. या पुणे विभागात जेवढे काही जिल्हे आहेत त्या सर्व जिल्ह्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं आहे तिथं पाहायला मिळत आहे. तिथून नुकसान भरपाईच्या स्वरूपात तुम्हाला हा पीक विमा या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होतोय. नाशिक असेल, त्यानंतर अहिल्यानगर विभागामध्ये सुद्धा जमा होतोय, सोलापूर विभागामध्ये देखील जमा होतोय. तर शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे पैसे येणार आहे. त्यानंतर कोल्हापूरचा जर विचार केला तर कोल्हापूर, सातारा यामध्ये पीक विमा इथं जमा होतोय. बघा शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांच्या पहिल्या टप्प्यांमध्ये खूप या ठिकाणी वाट पाहावं लागली, परंतु आता शेवटचा जो तिसरा टप्पा आता पीक विम्याचा सुरू झाला आहे तो तुमच्या बँकेच्या खात्यावरती मिळायला इथं सुरुवात झालेली आहे. शेतकऱ्यांनी फक्त वाट बघू लागली होती की नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये कधी येतील. तर ते 9 सप्टेंबर रोजी त्यांच्या खात्यामध्ये क्रेडिट झालेले आहे. परंतु आता पीक विम्याचा दुसरा टप्पा इथे त्यांना मिळायचा होता तर तो आता टप्पा लवकरच त्यांच्या खात्यामध्ये येणार आहे. आता बघा, सरकारच्या माध्यमातून तो सुरू देखील करण्यात आलेला आहे. यामध्ये कोल्हापूर असेल, सातारा असेल, सोलापूर असेल, या 3 ते 4 जिल्ह्यांमध्ये या विभागामध्ये हे जसं की पीक विमा तुमच्या खात्यामध्ये, म्हणजेच तुमच्या खात्यामध्ये हा पीक विम्याची मी तारीख देखील सांगत आहे. बघा, शुक्रवार 12 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजतापासून पीक विमा तुमच्या खात्यामध्ये या 16 जिल्ह्यांमध्ये जमा करायला सुरुवात होणार आहे. त्याच पद्धतीने बघा, महत्त्वाचे जिल्हे यवतमाळ, परभणी, तर या दोन्ही जिल्ह्यांमध्ये खूप आतुरतेने वाट बघत होते शेतकऱ्यांच्या खात्यावरती. आता शुक्रवारी 12 सप्टेंबर रोजी ह्या पीक विमा तुमच्या खात्यावरती जमा व्हायला सुरुवात होणार आहे. त्यानंतर बघा, शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा या ठिकाणी एकदाच इथं जमा होतोय. तर बघा शेतकरी मित्रांनो, पुढचा जिल्हा सांगण्यात आला आहे तो म्हणजे नंदुरबार जिल्हा, अकोला जिल्हा. तर या जिल्ह्यामध्ये जे जे शेतकरी राहत असतील त्यांच्या खात्यावरती पीक विमा जमा व्हायला इथं सुरुवात झालेली आहे. त्यानंतर बघा, जालना आहे, चंद्रपूर, नाशिक, नागपूर या ठिकाणी, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे, पालघर, रत्नागिरी, तर या जिल्ह्यांमध्ये पीक विमा जमा होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्हाला अशाच प्रकारची नवीन अपडेट जर का पाहायची असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहतील शेतकरी मित्रांनो. तर मित्रांनो, चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.